नमस्कार, अंजलीज किचनमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मिरचीचे लोणचे. आता इथे मी मिरची स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे. त्यानंतर सर्व मिरची बारीक कट करून घेऊया. इथे मी कमी तिखट असलेली मिरची घेतली आहे. तुम्हाला कशी आवडते तशी घेऊ शकता. मी पाव किलो मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यासाठी 1 लिंबू, लोणचं मसाला, लाल तिखट, लसूण, हिंग, मीठ आणि गरम करून थंड झालेलं तेल. आता एका बाउलमध्ये कट केलेल्या सर्व मिरच्या ओतून घ्यायच्या. आता 1 वाटी तेल ओतून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता लोणचं मसाला घालूया. लाल तिखट, लसूण, त्यानंतर 1 लिंबू त्याच्यामध्ये पिळून घालूया. आता 1 चम्मच हिंग टाकूया. चवीपुरता मीठ. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. जर तुम्हाला लिंबू घालायचं नसेल तर तुम्ही व्हिनेगर वापरू शकता. यामुळे लोणचं जास्त दिवस टिकतं, लवकर खराब होणार नाही. तुम्हाला आणि कोणकोणती लोणची आवडतात ते कमेंट करून सांगा. आणि हे लोणचं काचेच्या किंवा प्लास्टिक भरणीत स्टोअर करून ठेवू शकता. हे लोणचं तुम्ही 4 ते 5 दिवसानंतर गरम गरम भाकरी किंवा चपाती सोबत खाऊ शकता. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अंजलीज किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. धन्यवाद.